सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये जाधव परिवाराकडून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केला। भगवंताला भिक्खू संघाला भोजनदान देण्याची परंपरा 26 वर्षापूर्वीची ही परंपरा आज जाधव परिवाराने आपल्या घरामध्ये परिवारामध्ये जोपासून एक अनंत पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादन केला आहे। तथागतांचा सद्धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी सहाय्यक ठरतो। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताचं आपण जर अनुसरण केलं तर खऱ्या अर्थाने आपलं मानवी जीवन आपण सुखपूर्वक जगू शकतो। तथागतांचा सद्धम्म सदा सर्व काळ मनुष्य प्राण्यांना सुख समृद्धी आणि आनंद देण्यासाठी सहाय्यक ठरतो। कारण भगवंताचा सद्धम्म चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो अशा प्रकारचं भगवंताचं वचन आहे। सदा सर्व काळ बुद्ध वचनाचं अनुसरण करणारा प्रत्येक व्यक्ती या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतो। भगवंताच्या काळामध्ये सुद्धा ज्या सुखाची अपेक्षा संसारिक लोक करत होते किंवा ज्या सुखाचा अनुभव भगवंताने प्रत्यक्ष घेतला होता, भिक्खू संघाने घेतला होता, त्या सुखाचे अनेक उपासक उपासिका सुद्धा लाभी होते। श्रोतापन्न असेल, सकृतागामी असेल, अनागामी असेल, अरहंत असेल, वर्तमान काळामध्ये सुद्धा या सुखाचा अनुभव घेणारे असंख्य उपासक उपासिका भिक्षू भिक्षुनी आपल्याला पाहायला मिळतात किंवा भविष्यामध्ये सुद्धा या सुखाचा अनुभव करणारे असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतील। कारण जो मनुष्य सदाचाराने युक्त आपलं जीवन जगत असतो, शील पालन करत असतो, दान पुण्य करत असतो आणि प्रज्ञेचा अभ्यास करत असतो, या तीन कर्माच्या द्वारा जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, तर तो मनुष्य सदा सर्व काळ सुखाला प्राप्त होत असतो। भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना या तीन गोष्टी आपण सदा सर्व काळ केल्या पाहिजे। पहिली गोष्ट आपण दान पुण्य केलं पाहिजे। मग दान पुण्य कोणतं आहे, कोणतं दान करावं, कशा प्रकारचं दान करावं? भगवंत असे म्हणतात की जे दिल्यानंतर आपल्या मनाला दुःख होत नाही, जे दिल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, जे दिल्यानंतर आपल्याला दुःख होणार नाही किंवा जे दिलेलं दान पुण्य आहे ते आठवून सुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारचा अकुशल भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणार नाही, अशा प्रकारचं दान पुण्य आपण सदा सर्व काळ या संसारामध्ये केलं पाहिजे। विशेष रूपाने दानाचे 3 प्रकार भगवंताने सांगितले। जसं धम्मदान आपण द्यावं असं भगवंत म्हणतात, आमिषदान आणि अभयदान। धम्मदान म्हणजे दुसऱ्यांना जे काय आपण चांगल्या गोष्टी शिकवत असतो, धम्म मार्गामध्ये आरूढ होण्यासाठी त्यांना आपण प्रेरित करत असतो किंवा बुद्धवचनाच्या द्वारा ज्यांना आपण उपदेश देतो
तर त्याला धम्मदान असं म्हटलं आहे. धम्मदानं सब्बदानं जिनाती अशा प्रकारे भगवंत म्हणतात. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते म्हणजे धम्मदान आहे. धम्मदानाशिवाय या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रेष्ठ असं दुसरं दान नाही आहे. आणि त्यामुळे 45 वर्षापर्यंत भगवंताने या संसारातील लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गातून सुखाच्या अवस्थेकडे नेण्यासाठी भगवंताने 45 वर्षापर्यंत धम्माचं दान केलं. अखंडपणे भगवंताचा श्रावक संघ गेल्या 2600 वर्षापासून मानवी मनुष्याच्या मनाला निर्मळ आणि परिशुद्ध बनवण्यासाठी धम्माचं दान करत असतो. श्रद्धासंपन्न काही उपासक उपासिकासुद्धा जे की धम्म मार्गावरती आरूढ आहेत ते सुद्धा लोकांना धम्म मार्गामध्ये प्रेरित करण्यासाठी धम्म मार्गावरती आरूढ करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये श्रद्धाबीजाची निर्मिती करत असतात. म्हणजे अशा प्रकारे धम्माचं दान देणे महान आणि असीम असं पुण्य असतं, कुशल कर्म असतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण धम्मदान करत राहावं. त्यानंतर आमिषदान सुद्धा आपण केलं पाहिजे. आमिषदान म्हणजे वस्तू स्वरूपाने दिलेलं दान. मग त्यामध्ये भोजनदान असेल, त्यामध्ये चिवरदान असेल, त्यामध्ये परिष्कारदान असेल. म्हणजे जगामध्ये जे काही देण्यासारखं आहे, ज्या ज्या वस्तू देण्यासारख्या असतात त्या सर्व प्रकारच्या वस्तू ह्या आमिषदानामध्ये येत असतात. आमिषदानसुद्धा आपण दिलं पाहिजे. त्यानंतर अभयदानसुद्धा आपण प्रसंगाला अनुसरून दिलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. अभयदान म्हणजे काय तर भगवंत असे म्हणतात की एखाद्या मनुष्याला जर जसं की नेत्रदान असेल, डोळेसुद्धा मनुष्य असंख्य लोक दान करत असतात, किडनीसुद्धा असंख्य लोक दान करत असतात, ब्लडसुद्धा असंख्य लोक दान करत असतात, किंवा शरीराचा एखादा अवयवसुद्धा लोक दान करत असतात. म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देण्यासाठी आपण जे काही दान पुण्य करत असतो तर त्याला अभयदान अशा प्रकारचं म्हटलं आहे. आणि अभय म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देण्यासाठी, दुसऱ्यांना अभय देण्यासाठी, दुसऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी आपण सुद्धा दान पुण्य केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे हे 3 दान अत्यंत महत्त्वपूर्ण भगवंताने संसारामध्ये सांगितलं आहे. मग आपण दान पुण्य का करावं, दान पुण्य कशासाठी करावं, दान पुण्य केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो, तर भगवंत असे म्हणतात की दान हा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण आहे. कारण दानामुळे मनुष्याच्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे तर तो लोभ कमी होत असतो. दानाचा पर्यायी मतीत अर्थ लोभाला कमी करणे असा आहे. कारण जोपर्यंत त्याग प्रवृत्ती आपण आपल्या मनामध्ये निर्माण करणार नाही, आपल्या मनामध्ये उत्पन्न करणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं दान पुण्य करू शकत नाही. कारण त्यागाची भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तरच आपण दान पुण्य करू शकतो. त्यागाची भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण नाही झाली तर आपण दान पुण्य करू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जीवन हे अल्प आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. परंतु जे मिळालेलं आयुष्य आपल्याला असतं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये जेवढं काही दान पुण्य आपण करत असतो तर त्या दान पुण्याच्या बलाने आपल्याला वर्तमान काळामध्ये सुखाची अवस्था आपण प्राप्त करू शकतो. आणि मृत्यू पश्चात सुद्धा हे दान पुण्य सुगतीच्या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरतं. जसं उदाहरण देतात भगवंत, उदाहरणाने काही गोष्टी समजत असतात. भगवंत असे म्हणतात की जसं समजून घ्या एखाद्या घराला आग लागलेली आहे आणि घराला चारही बाजूने आग लागल्यानंतर त्या घरातील जे काही सदस्य असेल, जो की हुशार आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, तर हाताला लागलेली प्रत्येक वस्तू तो घरातून बाहेर काढेल, आगीतून वाचवण्याचा प्रयत्न करेल. आणि मग बाकीच्या राहिलेल्या सर्व वस्तू त्या घरामध्ये जळून जातील आणि जळून गेलेल्या वस्तू त्या मनुष्याच्या कामी येणार नाही. परंतु आगीतून जेवढ्या काही बाहेर काढलेल्या त्या वस्तू असतील, मग त्या कमी किमतीच्या असतील किंवा कमी क्वालिटीच्या असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू असतील तरीसुद्धा त्या मनुष्याच्या त्या कामी येऊ शकतात. परंतु जळलेल्या वस्तू आपल्या कितीही चांगल्या असतील, उच्च क्वालिटीच्या असतील, उच्च प्रतीच्या असतील,
तरीसुद्धा मात्र त्या काही कामी येणार नाहीत, कारण त्या जळणार आहेत. भगवंत असे म्हणतात की हा जे संपूर्ण हा संसार आहे, हे संपूर्ण संसारसुद्धा एक जळतं घर आहे. मनुष्य राग अग्नीने जळत आहे, मनुष्य द्वेष अग्नीने जळत आहे, मनुष्य मोह अग्नीने जळत आहे, मनुष्य ईर्ष्या अग्नीने जळत आहे. या सर्व प्रकारच्या अग्नीने मनुष्य जळत असतो. आणि मग अशा प्रकारच्या या दुःख मानसिकतेमधून जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, तर ते दान पुण्य अग्नीतून बाहेर काढलेल्या वस्तूप्रमाणे या संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. आणि म्हणून नेहमी सदा सर्व काळ अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण दान हे त्याग आहे. त्याग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत सुखाच्या मार्गाचं आपण कधीही अनुसरण करत नाही. भगवंत अनेक वेळा भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये मी जेवढं दान पुण्य केलं तेवढं या संसारामधील कोणत्याही व्यक्तीने दान पुण्य केलं नसेल. कारण मी केलेल्या दान पुण्याच्या बलाने आज माझ्या जीवनामध्ये जी सुखाची अवस्था मी प्राप्त केली आहे ते केवळ आणि केवळ मी केलेल्या दान पुण्याचा परिणाम आहे, दान पुण्याचा विपाक आहे. मी राजवैभवाचा पूर्णपणे त्याग केला आहे. माझ्यासाठी हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात या तीनही ऋतूमध्ये 3 महाल होते, सुंदर अशा प्रकारच्या पुष्करणी होत्या. म्हणजे अत्यंत सुखविलासी जीवनाचा मी त्याग करून अशा प्रकारच्या या अवस्थेला प्राप्त केला आहे. कारण जोपर्यंत त्यागाची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण सद्गुण आहे. सांसारिक जीवन जगत असताना मनुष्यांच्या मनामध्ये दान भावना हा सद्गुण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा प्रसंग येत असतो त्या त्या प्रसंगाला अनुसरून आपण दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये असीम असं पुण्य संपादन केलं पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की दुसरा सद्गुण आहे शील पालन. शील पालन सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होऊ शकत नाही. शीलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकत नाही. कारण शील असेल, सदाचार असेल, नीतिमत्ता असेल तरच मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकतो. जो मनुष्य शीलवान नसेल, सदाचारी नसेल, काया वाचा मनाने कुशल कर्म पुण्यकर्म करणारा तो मनुष्य नसेल तर तो कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये सुखाला प्राप्त करू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की संपूर्ण पुण्याचा आधार हे शील आहे. शीलाशिवाय कोणतंही पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण प्रतिष्ठित करू शकत नाही. कारण ज्याप्रमाणे या संसाराचा आधार ही पृथ्वी आहे, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या पुण्यधर्माचा आधार मनुष्याचं शील आहे. शील जेवढं आपलं परिपक्व असेल, शील जेवढं आपलं मजबूत असेल तेवढे कुशल धर्म, पुण्यधर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ काया वाचा आणि मनाने आपण शील पालन केलं पाहिजे. सांसारिक लोकांसाठी, सदग्रस्तांसाठी भगवंताने तसे 5 शील सांगितले आहे. भगवंत असे म्हणतात की 5 शीलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. अधिक जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण उपोषित शीलाचं पालन केलं पाहिजे, ज्याला आपण अष्टशील म्हणतो. उपोषित शील सुद्धा जर आपण धारण केलं तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा अष्टमी असेल, हे 4 प्रकारचे उपोषित आपण नित्यनेमाने आपल्या जीवनामध्ये या शीलाचं आचरण केलं पाहिजे. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा भगवंताचा प्रथम उपदेश ती श्रवण करते आणि तेव्हापासून उपोषित शीलाचं ती आचरण करत असते अगदी वयाच्या 120 वर्षापर्यंत. 120 वर्ष माता विशाखेचं आयुष्य असतं. 120 वर्षापर्यंत 4 उपोषित शीलाचं माता विशाखा आचरण करत असते. त्यामुळे 4 उपोषित शील धारण करणारा मनुष्य किंवा पंचशीलाचं आचरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टींची प्राप्ती करत असतो. 4 गोष्टीला तो संपादन करत असतो. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, ह्या 4 गोष्टी शीलाचं पालन करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. शील पालन करणारा मनुष्य हा दीर्घायू होत असतो, म्हणजे त्याचं आयुष्य हे वाढत असतं.
कारण शील पालन केल्यामुळे मनुष्याच्या मनाची मानसिकता ही चांगली असते, शारीरिक दृष्टिकोनातून तो मनुष्य सुदृढ असतो आणि मनाने सुद्धा तो सुदृढ असतो। त्यामुळे त्या मनुष्याचं आयुष्य हे वाढत असतं, त्या मनुष्याला सुख लाभत असते, कारण शील पालन करणारा मनुष्य सदा सर्व काळ आनंदी असतो, सदा सर्व काळ तो प्रसन्न असतो, सुखी असतो आणि त्यामुळे शीलामुळे सुख सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते। शीलवान मनुष्य हा बलवान सुद्धा असतो, कारण शारीरिक बलापेक्षा आध्यात्मिक बलाला भगवंताने अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलं आहे। भगवंत असे म्हणतात की तुम्ही जर शीलवान असाल, शीलवान मनुष्य कोणत्याही परिषदेमध्ये अगदी सन्मानाने जात असतो, मग ती ब्राह्मणांची परिषद असो, क्षत्रियांची परिषद असो, वैश्यांची परिषद असो, शूद्रांची परिषद असो किंवा अन्य विद्वान पंडितांची परिषद असो, कोणत्याही परिषदेमध्ये शीलवान मनुष्य अगदी सन्मानपूर्वक आणि अत्यंत थाटामाटाने तो त्या परिषदेमध्ये जात असतो। शीलाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे, ज्याप्रमाणे धुतलेल्या तांदळामध्ये कोणत्याही प्रकारची घाण राहू शकत नाही, अगदी तशाच प्रकारे माझं शील सुद्धा अत्यंत परिपक्व आहे। माझे मित्रच काय, परंतु माझे शत्रू सुद्धा माझ्या शीलाविषयी कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकणार नाही, एवढं पवित्र निष्कलंक माझं शील आहे असं बाबासाहेब म्हणत होते। म्हणजे शीलवान मनुष्य हा सदा सर्व काळ सन्मानाने जीवन प्राप्त करत असतो, शीलवान मनुष्याला आत्मसन्मान प्राप्त होत असतो, तो सदा सर्व काळ त्याचा कुठेही कोणत्याही क्षणी सन्मान होत असतो आणि त्यामुळे शील पालन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे। शीलवान मनुष्याचा जो वर्ण आहे तो वर्ण सुद्धा अत्यंत सतेज असतो, शीलवान मनुष्याचं जे काही मुद्रा आहे ती अत्यंत प्रसन्न असते, आनंदी असते, कारण शीलाच्या पालनामुळे मनुष्याला आनंद प्राप्त होत असतो। त्यामुळे शील पालन करणारा मनुष्य आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी प्राप्त करत असतो आणि या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घायू प्राप्त व्हावं, मी दीर्घकाळापर्यंत जीवन जगावं, अल्प आयु किंवा लवकर मला मृत्यू यावा असं कोणत्याही मनुष्याला वाटत नाही। मग तो चांगलाही मनुष्य असो किंवा वाईट मनुष्य असो, कोणत्याही मनुष्याला असं वाटत नाही की मला अल्प आयु, अल्प मृत्यू मला प्राप्त व्हावा। कोणत्याही मनुष्याला असं वाटत नाही की माझं बल पूर्णपणे नष्ट व्हावं, कोणत्याही मनुष्याला असं वाटत नाही की मी दुःखी असावं, मी कष्टी असावं, किंवा कोणत्याही मनुष्याला असं वाटत नाही की माझी चर्या अप्रसन्न असावी। प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझी चर्या प्रसन्न असावी, मी सुखी असावं, मी समाधानी असावं, मी बलवान असावं आणि मी दीर्घ आयुष्य असावं। जे लोक अशा प्रकारचं अनुसरण करत नाहीत, शीलाचं पालन करत नाहीत, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये ही 4 प्रकारची हानी होत असते आणि त्या मनुष्याचा जीवनामध्ये पराभव होत असतो। तो मनुष्य कधीही सुखाला प्राप्त करत नाही, तो स्वतःही सुखाला प्राप्त करत नाही। तो जर शीलाचं पालन करत नसेल तर त्याचा परिवार सुद्धा सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही किंवा अपतिष्ठ सुद्धा त्याचा सन्मान करत नाहीत आणि त्यामुळे शील पालन सदग्रस्तांनी, सदगृहिणींनी आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर तिसरं पुण्यधर्म आहे प्रज्ञा। प्रज्ञा सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रज्ञा म्हणजे काय, तर जे सत्य आहे त्या सत्याला आपण जाणलं पाहिजे, त्या सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे। तर जीवनाचं सत्य कोणतं आहे, तर जीवनाचं सत्य भगवंत असे म्हणतात की दुःख हे आर्य सत्य, याला आपण समजून घेतलं पाहिजे। जीवनामध्ये दुःख आहे, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य हा दुःखी असतो, कष्टी असतो, तर या दुःखाला आपण समजून घेतलं पाहिजे। दुःखाच्या कारणाला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुःखाचा निरोध आपण करू शकतो, दुःखाला आपण नष्ट करू शकतो, हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे। आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा आहे, ज्याला आर्य अठ्ठांगिको मग्गो असं म्हटलं आहे। भगवंत असे म्हणतात एकाएको मग्गो आर्य अठ्ठांगिको मग्गो, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरा या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आहे। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक क्रमांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या 8 अंगाचं सदा सर्व काळ ग्रस्तांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करावं। कारण अशा प्रकारच्या या मार्गाचं जर आपण अनुसरण करत असेल
तर निश्चितपणे आपण सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो। म्हणजे ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो ते सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते। आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या पुण्यधर्माला आपण धारण केलं पाहिजे। आपण दान पुण्य केलं पाहिजे, आपण शीलाचं पालन केलं पाहिजे आणि आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे। सदा सर्व काळ जागरूक अवस्थेने आपण कर्म केले पाहिजे। आपण जर जागरूक असेल, जागरूकता जर आपल्या चित्तामध्ये असेल, जागरूक आपलं मन असेल, कारण भगवंत असे म्हणतात जागरूक अवस्थेने जेव्हा मनुष्य कर्म करत असतो तर जागरूक अवस्थेने केलेले कर्म आपल्याला फळ देत असतात। आपण प्रमादपूर्वक जर जीवन जगत असेल, आपण आळसामध्ये जर जीवन जगत असेल, आपण अशा प्रकारच्या आळसयुक्त चित्ताने जर जीवन जगत असेल तर आपली स्मृती ही जागरूक राहत नाही। आणि जो मनुष्य स्मृतिवान नसेल, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये जागरूक नसेल, स्मृती संप्रजन्य युक्त अवस्थेने आपण जीवन जगावं असं भगवंतांनी म्हटलं आहे। माझ्याकडून कायचे अकुशल कर्म होऊ नये, माझ्याकडून वाचेचे अकुशल कर्म होऊ नये, माझ्याकडून मनाचे अकुशल कर्म होऊ नये, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे। अगदी छोटे छोटे कर्म सुद्धा भगवंत असे म्हणतात की आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, आपण त्याला जाणून घेतलं पाहिजे। कारण कर्माचा जो विपाक आहे, कर्माचा विपाक या संसारामध्ये कोणालाही सुटला जात नाही। भगवंत असे म्हणतात की संसारामधील व्यक्ती असो, प्रवर्जित असो, संन्यासी असो, भिक्षू असो, सम्यक संबुद्ध असो, बोधिसत्व असो किंवा प्रत्येक बुद्ध असो, या संसारामध्ये जो मनुष्य कर्म करत असतो तर त्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्माचा परिणाम, त्याच्या कर्माचा विपाक हा मिळतच असतो। आणि त्यामुळे छोटे छोटे कर्म सुद्धा नकळतपणे सुद्धा, अजाणतेपणे सुद्धा, बेसावधपणे सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करू नये। मी सदा सर्व काळ जागरूक असलो पाहिजे, मी सदा सर्व काळ स्मृती संप्रजन युक्त असलो पाहिजे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे। आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आनापानसतीची भावना असेल, विपश्यनेची भावना असेल, समाधी भावना असेल, आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण मन ही विचारांचं उगमस्थान आहे। सर्व प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात, चांगलेही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात। परंतु आपली जर स्मृती चांगली असेल, आपली स्मृती सजग असेल तर चांगल्या विचाराला आपण वाढवलं पाहिजे आणि अकुशल विचाराला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे। जे मनुष्य अकुशल विचाराला नष्ट करतात आणि चांगल्या विचारांची वृद्धी आपल्या मनामध्ये करत असतात, राग नष्ट करतात, द्वेष नष्ट करतात, मोह नष्ट करतात, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपल्या मनामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, प्रेमभाव, आपुलकी या सर्व प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी ते धारण करतात, पालन करतात आणि आपल्या चित्तामध्ये त्याला निर्माण करत असतात। तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या पुण्यधर्माचं अनुसरण करणारा मनुष्य, अशा प्रकारच्या कुशल धर्माचं अनुसरण करणारा मनुष्य सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करत असतो। भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे अनंत अनंत असीम असीम आपण पुण्य कर्म आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे। आणि जो मनुष्य काया वाचा मनाने सदा सर्व काळ पुण्य कर्म करतो तर तो मनुष्य निब्बाणगामी अवस्थेकडे जाण्याचा पथिक आहे। निब्बाणगामी अवस्थेकडे जाणारा तो म्हणजे प्राणी आहे, भगवंत असे म्हणतात। आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या ह्या मानवी जीवनाला समजून घेतलं पाहिजे। आज ज्या अवस्थेने आपण जीवन जगत आहोत, आपल्याकडे जर भौतिक धनसंपदा असेल, आपल्याकडे जर सौंदर्य असेल, आपल्याकडे जर प्रज्ञा असेल, आपल्याकडे जर आरोग्य संपन्नता असेल तर भगवंत असे म्हणतात की हे सर्व काही आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असतो आणि वर्तमान काळाचा सुद्धा परिणाम असतो। वर्तमान काळ आणि पूर्वकर्म हे दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहाय्यक ठरत असतात। पूर्वकर्म तर असतंच असतं, परंतु वर्तमान काळामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न केले, चांगल्या प्रकारे मेहनत केली, चांगल्या प्रकारे कष्ट केले तर आपण या सर्व प्रकारच्या गोष्टीला प्राप्त करू शकतो। आणि त्यामुळे भौतिक धनसंपदा तर आपल्याकडे असावीच, परंतु भौतिक धनसंपदे सोबत सोबत आपल्याकडे आध्यात्मिक धनसंपदा सुद्धा असावी। एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत असतात आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना
एक उग्गव नावाचा सेनापती भगवंताकडे येत असतो आणि तो भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि वंदन केल्यानंतर तो म्हणतो की भगवान, या नगरामध्ये असे असंख्य सृष्टी आहे, असे असंख्य लोक आहे भगवान, ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा आहे, ज्यांच्याकडे सोने आहे, नाणे आहे, रुपया आहे, चांदी आहे, हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे. भगवान खूप सारे धनवान सृष्टी या श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करतात. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात की उद्धव, ज्या धनाची तू व्याख्या करत आहे तर त्या धनाला खरं धन मी म्हणत नाही, कारण ते धन पाण्याच्या द्वारा नष्ट होऊ शकते, ते धन अग्नीच्या द्वारा नष्ट होऊ शकते, ते धन त्याला चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात. त्या धनाच्यासाठी अपतेष्टांमध्ये वादविवाद, भांडण तंटे सुद्धा होऊ शकतात. अशा प्रकारच्या धनाला मनुष्याने संपादन केलं पाहिजे, प्राप्त केलं पाहिजे की ज्या धनाला कोणीही घेऊन जाऊ शकणार नाही. आणि मग तो म्हणतो की भगवान, असं कोणतं धन आहे? तेव्हा भगवंत त्याला 7 प्रकारचे धन सांगतात. श्रद्धारूपी धन आपण निर्माण करावं असं भगवंत म्हणतात. बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती श्रद्धा जर आपण उत्पन्न केली तर हे फार मोठं धन आहे, श्रद्धारूपी धन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर शीलरूपी सुद्धा धन आहे असं भगवंत म्हणतात. शीलाचं पालन करणे हे सुद्धा एक आध्यात्मिक धन आहे. लज्जा सुद्धा एक धन आहे. अकुशल कर्म करण्याची लाज वाटणे, भगवंत असे म्हणतात की अकुशल कर्म करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे. त्यानंतर अव्यत्रप्य सुद्धा एक धन आहे, ज्याला लोकलज्जा असं म्हटलं आहे. लोकलज्जा म्हणजे माझे माता पिता शीलवान आहेत, गुणवान आहेत, सदाचारी आहेत, तर मी कशा प्रकारचं अकुशल कर्म करू, मी वाईट कर्म का करू, मी पाप कर्म का करू, कारण माझं कुळ, माझे माता पिता अत्यंत शीलवान आहेत, गुणवान आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या लोकनिंदेची भावना, लोकलज्जा ज्याला म्हटलं जातं, तर ते सुद्धा एक प्रकारचं धन आहे असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर स्रोतमय धन, चांगल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपण सदा सर्व काळ श्रवण केल्या पाहिजे. कालेन धम्म सवनं असं भगवंत म्हणतात. जेव्हा जेव्हा वेळ आणि काळ आपल्या जीवनामध्ये येत असते तेव्हा तेव्हा आपण चांगल्या प्रकारचा धम्म श्रवण केला पाहिजे. जो मनुष्य वेळ काळ जाणून धम्म श्रवण करत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक धनाचा संचय करत असतो. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, त्याग सुद्धा धन आहे. त्याग म्हणजे दान, दान पुण्य करणे हे सुद्धा एक धन आहे. आणि शेवटी प्रज्ञा हे धन आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या 7 धनाने परिपूर्ण असणारा मनुष्य या जगामध्ये श्रीमंत आहे. या जगामध्ये तो सर्वश्रेष्ठ सुखी मनुष्य आहे अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक धन सुद्धा आपल्यासोबत असावं. भौतिक धनसंपदा सुद्धा आपण प्राप्त करावीच, परंतु भौतिक धनसंपदेसोबत सोबत आपण आध्यात्मिक धनाला सुद्धा प्राप्त केलं पाहिजे. जो मनुष्य या दोन्ही प्रकारच्या धनाचा संचय आपल्या जीवनामध्ये करत असतो, भौतिक सुखाच्या द्वारा आध्यात्मिक धन प्राप्त करण्यासाठी त्याला सहाय्यक होत असते. माता विशाखा ही दोन्ही प्रकारच्या गुणाने परिपूर्ण होती. ती धनाने सुद्धा परिपूर्ण होती आणि गुणाने सुद्धा परिपूर्ण होती. अनाथ पिंडक धनाने सुद्धा परिपूर्ण होते आणि गुणाने सुद्धा परिपूर्ण होते. म्हणजे असंख्य उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा होती, त्या धनसंपदेच्या द्वारा त्यांनी आध्यात्मिक सुख प्राप्त करण्यासाठी त्या धनसंपदेचा उपयोग केला आहे. आणि दोन्ही प्रकारची संपदा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, परंतु आध्यात्मिक धनसंपदा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये, संसारामध्ये जीवन जगत असताना आपण ह्या 7 प्रकारच्या धनाचा संचय सदग्रस्तांनी, सदर गृहिणींनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावा. हे मानवी जीवन क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. क्षणाक्षणाला आपलं जीवन बदलणार आहे आणि या परिवर्तनशीलतेच्या जीवनाला आपण जाणावं, समजून घ्यावं. आणि मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे सुखाला प्राप्त होऊ, मी कशा प्रकारे निब्बाणगामी अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करून माझ्या काया वाचा मनाने मी कशा प्रकारचे परिशुद्ध निर्मळ कर्म करू, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये अत्यंत एक चांगल्या प्रकारची एक सुवर्ण संधी आपल्याला दान, शील आणि प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी प्राप्त झालेली आहे. निश्चितपणे आपण महान आणि असीम पुण्यवान आहोत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला जीवन जगण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. या सुवर्ण संधीचा आपण सदुपयोग करावा आणि आपल्या मानवी जीवनाला सफलतेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता
आज जाधव परिवाराने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान पुण्य केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने संपूर्ण जाधव परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.